नमस्कार. आजचे दोन्ही श्लोक फार छान आणि अगदी म्हटलं तर आपल्या डोळ्यात अंजने घालणारे आहेत. पहिल्या श्लोकात म्हणजे 78व्या श्लोकात सुरुवातीला समर्थ सांगतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधीचे सर्व काही. ज्याचा या रामावर म्हणजे भगवंतावर विश्वास नाही त्याला तर पामर म्हटलंच आहे. पामर म्हणजे क्षुद्र, करंटा, दुर्दैवी असा हा पामर आहे. ज्याचा देवावरच विश्वास नाही, ज्याचा भगवंतावरच विश्वास नाही, त्याची खरंच कीवच करायला हवी. आणि मग पुढे ते तर म्हणतात, बाधीचे सर्व काही, म्हणजे याच्या संसारातल्या सगळ्या गोष्टी ह्याला त्रास देणारच. ज्याचा भगवंतावरच विश्वास नाही त्याला ह्या संसारातल्या गोष्टींमधून त्रास होणारच. त्या भगवंतावर विश्वास टाकला की मग संसारात येणारी दुःखसुद्धा हलकी होतात. पण त्याच्यावर विश्वास पाहिजे. म्हणून पहिल्या 2 ओळीमध्ये समर्थ सांगतात की ज्या पामराचा, ज्या क्षुद्राचा, ज्या करंट्याचा देवावरच विश्वास नाही. खरं तर असं आहे की भक्ताची चिंता भगवंताला असते. असं एकदा भक्ताने ठरवलं की तो अगदी निर्धास्त राहतो की मला काळजी करण्यासारखं काही नाही, माझी जी काही काळजी आहे तो भगवंत घेणार आहे. आणि मग तो शांतपणानं आपलं जीवन जगतो. भले त्याच्या जीवनामध्ये काही चढ उतार येतील, पण त्याचं म्हणणं असतं की भगवंताची ही सगळी करणी आहे, भगवंत बघेल. त्याला माहिती आहे आपल्या भक्ताला काय त्रास होतो आहे किंवा सुख होतं आहे, तो बघेल. अशा पद्धतीचा विचार भक्त करतो. पण जो करंटा ज्याचा देवावरच विश्वास नाही, भगवंतावरच विश्वास नाही, त्याचं काय होणार? खरं तर तो कुठल्याही प्रकारच्या प्रतिकूलतेला तोंडच देऊ शकत नाही. काही त्याच्या जीवनामध्ये उतार आला, दुःखाचा काही प्रसंग आला तर त्याला त्या सगळ्या अडचणींनी फार मोठं दुःख होतं. कारण एक तर काय असतं की अशा भगवंतावर ज्याचा विश्वास नाही, म्हणजे एका अर्थाने असं म्हणूया की त्याचा आत्मविश्वास पण नसतो की आपल्या काही जमेल, आपण येणाऱ्या अडचणीवर मात करू, आपण त्याला तोंड देऊ शकू, असा स्वतःवरती पण त्याचा विश्वास असतो. देवावर ज्याचा नसतो त्याचा स्वतःवर पण नसतो. तो विश्वास असायला हवा, श्रद्धा असायला हवी किंवा माणसाला काहीतरी आपल्या करावंसं वाटतं. भगवंत म्हणतो की ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ना, तो काहीतरी नवीन नवीन त्याला युक्ती सुचते, ह्याच्यातून मार्ग निघतो, स्वतः तो काहीतरी करतो. आणि तसं ज्याला जमत नाही त्याला त्यांनी करंटा म्हटलेलं आहे. समर्थांनी 3ऱ्या ओळीमध्ये महाराज तो स्वामी कैवल्य दाता म्हणत आहे की हा जो काही भगवंत आहे हा खरं म्हणजे हा संबंध विश्वासा नियामक आहे. या सगळ्या विश्वाची निर्मिती पण त्यांनी केलेली आहे. आणि कैवल्य म्हणजे मोक्ष, हा मोक्ष देणारा आहे. तर ह्या संसारातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा कशाला विचार करायचा? आणि म्हणून इतकं दुर्लभ, इतकं कठीण आणि इतकं सर्वश्रेष्ठ असं जे मोक्षाचं पद आहे तो सुद्धा जो देऊ शकतो असा भगवंत आहे. तर त्या भगवंताकडे आपण छोट्या मोठ्या संसारातल्या गोष्टी कशासाठी त्याची चिंता त्याच्यापुढे मांडायची, असा खरा म्हणजे अर्थ. आणि म्हणून त्या चिंतेला सुद्धा समर्थांनी वृथा विशेषण लावलं आहे. वृथा वाहणे देह संसार चिंता. देहाची किंवा आपल्या संसाराची चिंता ही वृथा आहे, उगाचच आहे, कारण नसतानाच आहे. त्याची चिंता करण्याचं खरं काहीच कारण नाही. समर्थ चिंतेला वृथा का म्हणतात? खरोखरच आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या अकारण असणाऱ्या सगळ्या चिंता असतात त्या वृथाच असतात. कारण आपण काही करू शकणार नसतो. जे घडायचं असतं तेच घडणार असतं. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्या चिंतेला त्यांनी वृथा म्हटलं आहे. ते अगदी बरोबर आहे. गुरु नानकांचं सांगणं आहे आपल्याला, चिंता करणं म्हणजे भगवंताचं अस्तित्व नाकारणं. ज्या भगवंतावर माझा दृढ विश्वास आहे तर मग मला चिंता करण्याचं कारण काय आहे? कारण तो जो नियामक आहे, तो जो सगळं करणार आहे. थोडं असं असतं की माणसाचं थोडं असं आहे ना की माणूस सारखा संशयी असतो, संभ्रमात असतो, गोंधळात असतो. आणि त्यामुळे माणसाच्या त्या संशयाला किंवा माणसाच्या तर्काला काय असतं, तो माणसा स्वभाव बळी पडतो. काहीतरी मनात विचार येतात, तर्कट येतं, काहीतरी संशय येतो, असं घडेल का, असं होईल का काय, असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून मग समर्थ आपल्याला सांगतात की त्याच्यावर विश्वास टाकावा आणि उगाचच्या उगाच वृथा चिंता करू नये. म्हटलं तर अतिशय सोपा आणि आपल्याला मग असे म्हटलं तसं की आपल्याला सांगणार आहे की आपण खरंच आपल्या संसारातल्या सगळ्या चिंता त्या भगवंतावर सोपवाव्यात असं खरं तर आहे. आणि एकदा त्याच्यावर सोपवलं की काही काळजी करण्याचं खरं कारण नाही आहे. आणि तरी देखील जर आपण काळजी करणार असलो तर आपण करंट नव्हे का? त्यामुळे
थोडासा आपण या श्लोकावरती ज्यांनी चिंतन केलं आहे त्यांच्या चिंतनाचा आधार घेऊया आणि विचार करूया की असं का घडतं किंवा असं घडू नये म्हणून आपण काय करायचं. तर एक तर असं असतं की जो समजा आपण म्हणूया अभक्त आहे किंवा अविश्वासी आहे की त्याचा भगवंता विश्वास नाही, तर त्याचंसुद्धा जिवंतपणी काय किंवा मृत्यूनंतर काय दोन्हीचा विचार केला तर दोन्ही गोष्टी त्याला बाधक असतात. म्हणजे विश्वास नसल्यामुळे जिवंतपणीसुद्धा त्याला सगळ्या दुःख असत्य अशा तोंड द्यावं लागतं आणि मृत्यूनंतरचं पण काहीच त्याला, कारण विश्वासच नाही त्यामुळे भगवंतापर्यंत पोचण्याचा काही प्रश्नच नाही. खरं तर असं आहे की भगवंताजवळ विषमता नाही आहे. म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवणारा भक्त आणि विश्वास न ठेवणारा हा अभक्त या दोघांबद्दल सुद्धा तो काही विषमतेने करत नाही, कारण तो सगळ्यांमध्येच आहे. ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे त्याच्यामध्ये भगवंत आहे आणि ज्याची भगवंतावर श्रद्धा नाही त्याच्यामध्ये तो नाही असं नाहीच आहे. भगवंत सगळ्यांच्यात आहे. जो अभक्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच. दोघांच्याही ठिकाणी तो जो काही आत्माराम आहे, चैतन्य आहे ते आहेच आहे ना. त्यामुळे तो भगवंत जसा विश्वास असो नाही तर विश्वास नसो, भक्त असो नाही तर अभक्त असो, भगवंत तो मी सगळ्यांमध्ये आहेच. त्यामुळे माझ्या ठिकाणी अशी विषमता नाही आहे. याला एक वागवेन आणि दुसऱ्याला दुसरं वागवेन का, तर हा माझा भक्त आहे. माणूस असं करतो, हा माझा हा परका असं माणूस करेल, परंतु भगवंत म्हणतो मी नाही असं काही करत. दोन्ही माझ्या दृष्टीने सारखंच आहे. अभक्ताला सगळं काय ते त्रास देणं आणि माझा जो भक्त आहे त्याला मात्र सगळं लाल कार्पेट असं मी काही करत नाही. होतं असं की त्या भक्ताच्या दृष्टीनं विचार केला तर त्याला असं वाटतं की मनी धरावे ते होते, विघ्न बघेची नासोनं जाते, कृपा केली रघुनाथे प्रचित येते. त्याला अनुभवायला येतं की आपण जर आपल्या मनामध्ये जे काही आहे मनी धरावे ते होते ते घडतं. कधी घडतं? मनी धरावे ते होते केव्हा घडतं? तर मनी धरावे ते होते, विघ्न बघेची नासोनं जाते, कृपा केली रघुनाथे. रघुनाथाची कृपा झाली तर आपल्या मनात असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं त्या भक्ताला वाटतं. पण हे भक्ताच्या बाजूने झालं. भगवंताचं काही तसं नाही आहे. भगवंत म्हणतो माझ्या दृष्टीने सगळं समानच आहे. तो अभक्त असला तरी त्याच्या पण मी मला जे काही करायचं आहे ते करतो. आता त्याच्या मनासारखं होतं का मनासारखं होत नाही तो भाग वेगळा, पण त्याच्याही दृष्टीनं आणि याच्याही दृष्टीनं मला जे करायचं आहे ते मी समानच करतो. त्याच्या दृष्टीनं सगळीकडे समानता आहे. जसं असतं ना की आता हे सध्या श्रावण महिना आहे, आपण जीवतीचा कागद लावला आहे. आपल्या पिढीला जुन्या जुन्या सगळ्या कहाण्या पण आठवतात. आता आपल्या घरांमध्ये 2 मुलं किंवा 1 किंवा नाही असं सगळं सद्यस्थितीमध्ये आहे. पण आपल्या लहानपणी घर भरलेलं असायचं. त्यावेळेला त्या आईवडिलांना सगळ्याच मुलांचं कल्याण व्हावं असं वाटायचं की नाही. त्यामुळे सगळ्यांचं कल्याण व्हावं असं त्या आईवडिलांची भूल, लहान मोठा मुलगा मुलगी कोणी असू दे सर्वांचं कल्याण व्हावं अशी स्वाभाविकच आईवडिलांची भावना असते. पण मुलगा मोठा झाला, मला सगळं कळतं आहे असं त्याला वाटायला लागलं आणि मग त्यांनी समजा आपल्या वडिलांना न विचारता काही गोष्टी केल्या. म्हणजे त्याला आपण आता मोठे झालो आहे, अहमन्यता ज्याला म्हणतात अशी जे मुलाच्या ठिकाणी आली की मी म्हणतो आहे मला कळतं आता काय बाबांना विचारायचं आहे आणि बाबांना समजा त्यांनी विचारलं नाही तर मग त्या अहमन्यतेनं मुलगा जे करतो त्याच्या बऱ्या वाईटाचा परिणाम त्यालाच भोगावा लागतो. तिथे काही बाबांचा काही हे नसतो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल त्यामुळे ते जो काही मोठा झाला तर त्याचं तो बघेल असं तोपर्यंत आईवडील आपलं सगळं पाहत असतात मुलाच्या ठिकाणी. नंतर मुलगा मोठा झाला की मग त्याचं तो बघेल असं म्हणतात आणि तो त्याच्या पद्धतीने तो करतो. मग काही तो वडिलांना बारीक सारी गोष्टी त्यांनी विचाराव्यात असं पण नाही, वडिलांची पण अपेक्षा नाही. त्याच्यातून जे चांगलं झालं त्याला फायदा म्हणजे त्याचं फळ चांगलं मिळतं. समजा यांनी चुकीची गोष्ट केली गेली त्याचं नुकसान त्याला करावं लागतं. अशा दोन्ही गोष्टी तो मोठा झाल्यावर होतात. त्याला काही वडील जबाबदार नाहीत. तसं आहे की भक्त अभक्तांची जी गती आहे कर्माची गती आहे, भक्ताची गती किंवा अभक्त जो ज्याचा विश्वास नाही आहे त्याचीसुद्धा, तर नाथांच्या अभंगामध्ये त्यांनी स्पष्टपणाने म्हटलं आहे भक्ता अभक्तांची कर्मगती, विश्वास असणाऱ्याची आणि विश्वास नसणाऱ्यांची. भगवंत चालवी निश्चिती, त्यांच्या कर्माच्या गतीप्रमाणे त्यांच्या कर्माचं योग्य किंवा अयोग्य जे काही फळ आहे ते मिळणार आहे प्रारब्धाप्रमाणे. अभक्ताला सगळं जे काही बाधक होतं म्हणजे देहाच्या अहंकारामुळे त्या संसार चक्रात
तो बांधला जातो. हे काही असं म्हणायचं कारण नाही, ह्यालाही तसं होतं त्यालाही तसं होतं, पण विश्वास असणारा शांतपणानं ते स्वीकारतो, त्याच्यातून मार्ग काढतो. तो असा धाय मोकळून किंवा डोक्याला हात लावून बसत नाही. अशा पद्धतीनं त्याचा विचार केला आहे. म्हणजे भगवंत आपल्याला याच्यातून मार्ग देईल अशा एक प्रकारचं त्याला खात्री वाटते, जी अभक्ताला नसते. किंवा आपण आणखीन जर विचार केला की आपले संतांचे ग्रंथ किंवा शास्त्र ज्याला म्हणतो वेद, अशावर सुद्धा म्हणजे आपल्या स्वतःवर विश्वास किंवा भगवंतावर विश्वास हा तर आहेच, पण काही वेळा असं घडतं की आपल्या शास्त्रावर पण विश्वास नसतो. विषय म्हणजे आपल्या काय म्हणायचं, दृश्य जगामधली जी विषय सुख आहेत ती सगळी मिळवण्यासाठी धडपडायचं, ते मात्र आपल्याला सगळं हवं, पण बाकी मात्र शास्त्रावर विषय हे ठेवायचं नाही. आता सध्या श्रावण महिन्याचे दिवस आहेत. आपल्या बऱ्याच जणांकडे अजूनही अशी पद्धत आहे की आपण एक दिवस तरी का होईना पक्ष करतो. आणि पूर्वापार अशी पद्धत आहे की आपल्या परंपरेमध्ये आधी होऊन गेलेल्या लोकांचं स्मरण करणं आणि त्याचं. पण आता जर एखाद्याने म्हटलं की आमचा की ह्याच्यावर विश्वास नाही, असं कोणीतरी येतं आणि त्याला असं म्हणायचं की आपले पूर्वज जेवून गेले, तर ठीक आहे, हा ज्याचा त्याचा शास्त्रावर विश्वास असणं आणि नसणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याच्यातून काही पापपुण्याचा फरक पडणार नाही. करणाऱ्याला फार मोठं पुण्य लागणार आहे, करत नाही त्याला मोठं काही पाप लागणार आहे, असं काही मानायचं खरं म्हणजे काही कारण नाही आहे. त्याच्याप्रमाणे कर्मगतीप्रमाणे त्याला काय मिळायचं ते मिळेल. पण एक समाधानाचा भाग असतो ना, देहसंसारामधल्या जो गोष्टी करूनच फक्त याला ते झालं की झालं असंच आहे, बाकी काही करायचं नाही आहे, तसं नाही. त्यामुळे देवावर विश्वास नसणारा तो अभक्त आहे, पामर आहे, दुर्दैवी आहे. कारण त्याच्या सगळ्या या कृत्यानंतर त्याला नेमकं काय करावं, कशावर विश्वास टाकावा हे काही माहिती नसतं. म्हणून ते सांगतात की विश्वास टाकावा, होईल ह्याच्यातूनही मार्ग निघेल. भक्त किंवा अभक्त यातला फरक एवढाच आहे की तो भक्त जो आहे तो दुःखी होत नाही, तो कष्टी होत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, काहीतरी याच्यातून मार्ग काढता येईल. सगळं जर विचार केला तर ह्याचं जीवन आहे त्याचं जीवन, खाणं पिणं नोकरी व्यवसाय हे सगळं जे आहे हे सगळेजण करतात. भक्त असणारा पण करतो, अभक्त असला तरी तोही करतो. फरक असतो तो कुठे, तो समजुतीत असतो. भक्ताचा त्या ईश्वरावर विश्वास आहे. म्हणजे अगदीच जेवायला बसलं तर जो भक्त आहे तो एक क्षणभर का होईना भगवंताचं स्मरण करेल आणि जेवायला सुरुवात करेल. जो अभक्त आहे त्याला आठवणारच नाही, समोर आलं की सुरुवात. आपण पाहतोच ना की अलीकडे देवाची प्रार्थना भोजनापूर्वी करायची असते, असं काही होतं. आता ह्याच्यात काही आहे का, जो भक्त आहे तो हे करतो, जो अभक्त आहे तो करत नाही. मग ह्याचंही पोट भरणार आहे, याचंही पोट भरणार आहे. फक्त समाधानाचा विचार आला की मला असं वाटतं की अरे ह्या कृतीने बरं वाटतं, ह्या अशा कृतीने समाधान वाटतं. आपल्या समोर आलेलं अन्न जणू काही त्या प्रार्थनेने शुद्ध होतं. मनाची गोष्ट आहे, तसं प्रत्यक्ष काहीच होत नाही. हे अन्न ते अन्न सारखंच आहे. हा भक्त आहे आणि हा अभक्त आहे. हा क्षणभर का होईना भगवंताचं स्मरण करतोय आणि ते अन्न ग्रहण करताना मनात असं आहे की या अन्नाने मला शक्ती मिळणार आहे. अन्न ग्रहण करणे से पहिले विचार मन में करणं आहे, असं आपण श्लोकही म्हणतो. जो अभक्त आहे तो काही म्हणत नाही. दोघांची पोटं भरणार आहे, दोघांचं अन्न सारखं आहे. समाधानाचा विचार आला की मग लक्षात येतं की भक्ताच्या ठिकाणी समाधान असतं. करता करविता भगवंत आहे, माझ्या समोर आलेलं अन्न भगवंताच्या कृपेनं मला प्राप्त झालेलं आहे, अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी असतो. बाकी पापपुण्याचा विचार वगैरे काही फार करायला हव्या असं ठिकाणी तसं पाहायला गेलं त्या अभक्ताच्या ठिकाणी हा नसतो. भक्ताच्या ठिकाणी तो विचार असतो. नेहमीच भक्त जो आहे तो अशा पद्धतीनं वागत असतो. सगळं काही भक्ताच्या मनामध्ये विचार का असतो की जे काही सगळं करतो आहे तो भगवंत माझी चिंता करतो आहे. आणि म्हणून आपल्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की तो जर चिंता करतो आहे ना मग तू करू नको. साधी गोष्ट आहे, त्यांनी आपल्याला सांगून टाकलं, अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधीचे सर्व काही. विश्वास नसल्याने चिंता करावी, पण ज्याचा विश्वास आहे, कैवल्यदाता असणारा भगवंत आहे, तो सर्वश्रेष्ठ गोष्टसुद्धा तुम्हाला सहज तो उपलब्ध करून देतो आहे. तर देहाची संसाराची चिंता वाहणं वृथा आहे. त्यामुळे जो भक्त आहे त्यांनी अजिबात चिंता करायचं कारण नाही. जर का त्यांनी चिंता केलीच तर त्याचा देवावर विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होईल. त्यामुळे देवावर जो विश्वास आहे तर त्यांनी चिंता करताच कामा नये. वरदानंद भारतीने या श्लोकाचा अर्थ आपल्याला पटवून देण्यासाठी असं म्हटलं की करता करविता ईश्वर आहे ना, आपला दृढ विश्वास आहे ना,
मग एक तर काय करा, एक तर प्रल्हाद व्हा, नाही तर हिरण्यकश्यप व्हा. काय व्हायला जमतंय बघा. मग आपल्या लक्षात येईल की हिरण्यकश्यप होणं अवघड आहे, अजिबात सोपं नाही आहे. म्हणजे हिरण्यकश्यपू त्या प्रल्हादाला एकापुढं एक संकट आणतोय, इतकी आणतोय, प्रयत्न करून सुद्धा त्या संकटांचा काही उपयोग होत नाही आहे. त्यामुळे तो अभक्त आहे, तो डळमळतोय, कारण त्याच्या संकटांचे एकापुढे एक संकट आणून त्या प्रल्हादावर काहीच परिणाम झाला नाही. मग त्या मनाने भक्त होणं म्हणजे प्रल्हाद होणं सोपं आहे. त्याचा पूर्ण विश्वास आहे भगवंतावर की मला काही होणार नाही. तुम्ही कढईत तळल्या कढईत टाका, डोंगरावरून फेकून द्या, आगीत टाका, हवं ते करा, तो भगवंत मला वाचवणारच आहे, अशी या प्रल्हादाची खात्री आहे. या प्रल्हाद शांत आहे. हिरण्यकश्यपूला त्रास होतो आहे की एक आपण नवीन नवीन गोष्टी काढतोय, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. त्या आपण कोण व्हायचं, भक्त व्हायचं की अभक्त व्हायचं? चिंता सगळी त्याच्यावर सोपवायची का चिंता करत बसायचं, असा साधा प्रश्न आपल्याला लक्षात येईल. आणि मग त्याचं उत्तर काय आहे, तर भक्त हा कधीच चिंता करणारा असायला नको. आता आपण चिंता जर करत असलो तर आपण लक्षात घ्यायचं की अरे आपण भक्त म्हणवतोय पण आणि चिंता पण करतोय, तर असं नाही चालायचं. आपल्याला खात्री आहे की आपली चिंता भगवंत करतो आहे, तर आपण चिंतामुक्त राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर सगळं सोपवून टाकलं पाहिजे, तो बघेल, अशी खात्री आपल्याला असे मिळेल. वसे अंतरी राम विश्वास जेथे, नसे मानसी नष्ट संदेह तेथे. ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा इतका विश्वास आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा संशय संदेह असणारच नाही. होईल का, घडेल का, जमेल का, काही चुकलं तर नाही ना, काही असले प्रश्न मनामध्ये येणार नाहीत. कधी नाही येणार? वसे अंतरी रामविश्वास जेथे. मनामध्ये जर भगवंताचा रामाबद्दलचा विश्वास असेल तर नसे मानसी नष्ट संदेह तेथे. तर मनामध्ये संदेह येणार. इतकंच काय, विवेके अहंभाव ज्याचा गळाला, सदा राघवी ऐक्य रूपे मिळाला. याची दुसरी पुढली लगेच प्रगती आहे की आपोआपच सगळा म्हणजे संदेह संपतोच, अहंकारही संपतो आणि असा अहंकार गळून गेला की कायमचं सदा राघवी ऐक्य रूपे मिळाला. राघवाचं आणि या भक्ताचं म्हणजे भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य होऊन जातो. अशा या हृदयस्थ रामावरती विश्वास असला पाहिजे, ज्याचा नाही आहे. अर्थात ज्याचा नाही आहे त्यांनी हे पण लक्षात ठेवायचं की त्याचं काही म्हणजे अविश्वास धरू नये, ही गोष्ट खरीच आहे. भगवंतावर विश्वासच ठेवावा आणि आपण खरं असं लक्षात घ्यावं की आपलं जर हित व्हायला हवं आहे, आपलं जर कल्याण व्हायला हवं आहे, तर आपल्याला एक सोपा मार्ग भगवंतांनी सांगितला आहे की त्याच्यावरती सगळा भरोसा टाक. सोपा आहे, काहीच आपल्याला हे करायला नको. नारदाची भक्तिसूत्र आहेत, त्या भक्तिसूत्रामध्ये नारदांनी सूत्र सांगितलं आहे, म्हणजे रामावर विश्वास ठेवा आणि त्याबरोबर जी काही श्रद्धा निर्माण होईल ती बघाच तुम्हाला किती समाधानाचा आनंदाचा अनुभव देईल. ते नारद महर्षी म्हणतात, संदेह मुळी ना उरला तै श्रद्धा ये जन्माला. जेव्हा माणसाचा संशय संपतो ना, खात्री वाटते ना की यस भगवंत आहे, काहीच काळजी करण्याचं कारण नाही, अशी जर खात्री वाटते तै श्रद्धा ये जन्माला, तेव्हा ती अंतःकरणात श्रद्धा निर्माण होते. केव्हा? जेव्हा संशय संपतो, संदेह संपतो, यस नो, होईल का नाही असं जेव्हा संपतं तेव्हा श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेची कीर्ती थोरं देत असे आत्मज्ञानाला. आणि ही भगवंताबद्दलची अंतःकरणातली श्रद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते. म्हणजे श्रद्धेने ज्ञानप्राप्ती होते. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, असं भगवंतानी म्हटलं आहे. ते या अर्थाने करू नये मुळी संदेह, बनविला कुणी हा देह. कुणी निर्माण केलं आपल्याला? ईश्वराने मला निर्माण केलेलं आहे, भगवंतानी हे सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याच्या संदेह ठेवण्याचं काही कारण नाही. हा विचार देईल श्रद्धा, अन सुटेल माया मोह. नारदांनी छान भक्तिसूत्रामध्ये वर्णन केलं आहे की ह्या मायेतल्या मोहातल्या सगळ्या गोष्टी सहज बाजूला होतील जर आपल्या अंतःकरणात श्रद्धा असेल तर. श्रद्धा केव्हा निर्माण होईल? संदेह संपला तर. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा संशय मनात न घेता भगवंताच्या वर पूर्ण विश्वास ठेवावा. चिंता सगळ्या दूर होतील. येऊन जाऊन चिंता असते कुठली? संसाराची आणि देहाची. बाकी चिंता काय आहेत आपल्याला? देहाची चिंता असते. जर आपण थोडे रिकामे राहिलो ना तर लगेच आपल्या देहाच्या कुरबुरी सुरू होतात. मग काही ना काहीतरी देह तक्रार करायला लागतो. त्याला उत्तर आपल्याचं असतं की वयाप्रमाणे हे होणारच, असू दे, पण त्याच्या सगळ्या काळजी घेऊन सुद्धा ती चिंता नाही ठेवायची की ठीक आहे
त्याचं जे काही योजना आहे, औषध उपाय करायचं ते करू, पण त्याच्या चिंतेत नाही राहायचं. त्याच्यातून मार्ग निघणार, भगवंत मला देणार, असा विचार देहाच्या बाबतीत आणि संसाराच्या बाबतीत आपल्याला करता आला पाहिजे. आपण ना अनेक वेळा असं लक्षात येतं की आपल्या सगळ्या ज्या चिंता असतात ना, ते चिंता करण्याची पण आपल्याला एका अर्थाने सवय झाली आहे. सवयच झाली आहे, म्हणजे खरी काही चिंता करण्याची गरज नाही आहे, पण त्या सवयीने आपण ते करतो. म्हणजे आता काही काही चिंता तर अशा असतात, आता आपल्या श्लोकामध्ये देहाची आणि संसाराची चिंता दिली आहे, पण आपण त्याच्या जोडीने आणखीन पण काही काही चिंता करत असतो. कितीतरी प्रकारची चिंता. जगबुडी होईल का काय, एक चिंता. खरं म्हणजे व्हायची असेल तर होईल, ती काय आपण थांबवू शकणार नाही, काही नाही, चिंता कशाला करायची. प्रलयाचा समास वाचतो ना, ते अरे बापरे प्रलय होणार आहे, म्हणजे हजारो वर्ष काय शेकडो वर्ष म्हणे सूर्याची म्हणजे पाऊसच पडत नाही, मग दुष्काळ होतो, मग काय जमिनीला तळी जातात, मग ती उष्णता इतकी खाली जाते की ते सर्प वर येतात, काय काय जे की वर्णन आपण. मग प्रलय होणार आहे, काय करायची चिंता करून, होणार असेल तर होईल, आपण त्याच्याबद्दल काहीच करू शकणार नाही. तशा प्रकारच्या ज्या चिंता असतात ना, लोक अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या गोष्टी विचार आल्या तर आपल्या अस्वस्थतेने काही ह्या गोष्टी थांबणार नाही आहेत किंवा होणार असतील तर होतीलच, दोन्ही गोष्टी आहेतच. किंवा आपण आणखीन सुद्धा करतो सद्यस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती. आता आपण काही करू शकतोय का? आपल्याला 5 वर्षांनी एकदा मतदान करता येतं, या पलीकडे आपण त्या राजकीय परिस्थितीमध्ये काहीच करू शकत नाही. तरुणांची व्यसनाधीनता, काय करू शकणार आहोत आपण? फार फार तर आपल्या घरात त्या तरुणांकडे बारकाईनं लक्ष ठेवू, चुकीचं वागत असते तर त्यांना वेळच्या वेळी सांगू, या पलीकडे आणखीन काय करू शकणार आहोत? तर अशा किंवा निरनिराळ्या शिक्षण संस्थांमध्ये किंवा अशा मोठमोठ्या पतसंस्थांमधले होणारे गोंधळ, आपण फार तर सावधानतेनं आपला विचार करू. आणखीन काही आपले सगळे सगळे संबंधी मित्र परिवार असतील तर त्यांना सांगू, या पलीकडे आपण काय करणार? त्यामुळे ह्या ज्या सगळ्या अशा ज्या चिंता असतात ना, आजच आपण बांगलादेशामधल्या पंतप्रधान अक्षरशः देश सोडून पळालेत आणि आपल्या देशामध्ये आलेले आहेत. आता ही सगळी राजकीय परिस्थिती ही नेमकी का घडली, असं का घडलं, याच्यामुळे ह्या सगळ्या चिंता आपण उगाच करतो, कारण त्या चिंतांचे आपल्याजवळ उपाय नाहीत. पण मी हे सगळं का सांगते, कारण या सगळ्या निरूपणकारांनी आपल्याला असं म्हटलं की या चिंता संत करतात, साधू संत करतात, खऱ्या अर्थानं करतात, त्यांना करावे लागतात. कारण सामान्य माणूस वृथा चिंता करीत असतो, त्याच्याजवळ उपाय नसतो. संत सज्जनांमध्ये ते चिंता करतात, त्याच्यावरचे उपाय शोधतात आणि परिणाम मात्र भगवंतावर सोपवतात. पुढलं महत्त्वाचं आहे. संत कसे असतात तर संत काय करतात, या अशा प्रकारच्या ज्या चिंता आहेत, समाजाच्या म्हणून चिंता आहे, देशाच्या म्हणून ज्या चिंता आहेत, चिंता करतो विश्वाची, समर्थांचे उद्गार आहेत, तर ह्या चिंता संतांना असतात आणि त्या चिंतांवरती उपाय शोधण्याचं काम संत करतात, उपाय शोधतात. फक्त त्या उपायानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम मी म्हणतो असेच व्हायला हवेत असं नाही म्हणत, तेही देवावर सोपवतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जे प्रयत्न आहेत ते करा. आपण तर सामान्य म्हणजे आपण हे जे सगळे प्रश्न आहेत याबद्दलची चिंता आपण काय करणार? बरं, समजा चिंता करतो, ती वृथाच चिंता आहे आपली. जशी देहाची आणि संसाराची चिंता वृथा आहे, तसं याही सगळ्या सामाजिक प्रश्नांची चिंता आपण करतो. रोज वर्तमानपत्र वाचलं की आपल्या पुढे प्रश्न असतात, पण ती नुसतीच एकमेकांशी बोलण्याची ती चिंता असते. त्या चिंतेचे उपाय आपल्या हातात नसतात आणि ते उपाय समजा काही करायचे म्हटले तर त्या उपायानंतर ते जे काही घडणार असतं ते भगवंतावर सोपवायचं असतं. हे संत मंडळीच करू जाणार. त्यामुळे संत या सगळ्याचा विचार करतात, आपण नाही, हा लक्षात ठेवायचं. आपण काय करणार तर आपली कुटुंबातल्या गोष्ट, नातवंड पणपंड, साध्या साध्या गोष्टींची आपल्याला चिंता असते, स्वाभाविक आहे, कारण तो आपला स्वभाव आहे चिंता करणं हा. परिस्थिती सुधारावी म्हणून आपण सगळ्या प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न करतो, पण पुढलंच आहे परिणाम भगवंतावर सोपवायचं ते आपल्याला जमत नाही. म्हणून ती चिंता आपली वृथा असते किंवा त्या चिंतेतून काही निष्पन्न होतं. चिंता करायची, त्याबद्दल काळजी पण घ्यायची, पण त्याचे परिणाम भगवंतावर सोपवायचे, अशा प्रकारचा विचार करायचा. नाही तर आहेतच आपल्या देशापुढे कितीतरी प्रश्न आहेत, त्या सगळ्याची चिंता वाटेल असेच प्रश्न आहेत. वाढती लोकसंख्या किंवा या रस्त्यावरच्या असणारी प्रचंड गर्दी वाहनांची, या सगळ्या म्हटलं तर आपल्याला प्रश्न आहेतच, चिंता आहेतच. पण जे घडणार आहे ते घडायचंच आहे, त्याची चिंता करून काय करणार? किंवा ते आपण थांबवू पण शकत नाही.
फार फार तर काय मॅक्झिमम काय घडणार की एवढ्या प्रचंड वाहन संख्येमध्ये आपण असं ठरवू की बाबा ठीक आहे, आपल्याला जमेल तिथे आपण पायी जाऊया, शक्यतो कमी वाहन वापरूया, या पलीकडे आपण काय करू शकणार आहोत. त्यामुळे या सगळ्यामध्ये बदल घडण्याच्याबद्दलची चिंता करण्यात काही अर्थ नाही आहे. त्या चिंतेवरचे उपाय आपण शोधत नाही आहोत. आणि मग जर काही उपाय शोधलेच समजा आणि जे काही घडेल त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आपण देवावर सोपवले पाहिजेत. त्याची मात्र आपण वाहनाहक चिंता करू, एवढं करून सुद्धा झालंच नाही ना असे आपण त्याच्याबद्दल बोलतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. नाथांचाच अभंग आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. भगवंत सकळ जीवांचा सांभाळ करतोय. तुझं मोकलीला ऐसे नोहे, तुला जमणार नाही की तुला माहितीच नाही असं काही नाहीच आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जसं आहे तसं राहायला पाहिजे. कौतुक आहे तू संचिताचे, आणि हे सगळं तू का करतोस तर माझं जे काही संचित आहे त्याप्रमाणेच घडणार आहे. हे एकदा मी ठरवलं किंवा मला कशाची चिंता वाटत नाही. करणारा सगळा तो आहे, त्याला सगळं माहिती आहे आणि माझ्या संचिताप्रमाणे तो करतो आहे. मग चिंता करण्यासारखं काहीच नाही असं लक्षात येईल. खरंच भगवंत कैवल्यदाता आहे, मोक्षदाता आहे, मोक्ष द्यायला बसलेला आहे. आपल्याला तो मोक्ष कसा मिळेल याचा आपण विचार करायला हवा खरं म्हणजे. पण त्याच्याजवळ ते मागायला हवं. आपण दुसरं काही म्हणजे देहाचे आणि संसाराच्या गोष्टी न मागता आपण ते मागायला हवं. संसारातली सुखदुःख जी आहे ती आपल्या प्रारंभाप्रमाणे आपल्याला मिळणारच आहे. त्याचं काही काय रडगाणं गायला म्हणजे भगवंतापुढे रडगाणं गायची काही आपल्याला आवश्यकता नाही आहे. आपण फार तर म्हणजे हे सगळे जे श्लोक आहेत ना ते खरं नाम महात्म्य सांगणारेच आहेत. भगवंताचं नाम घ्यावं, भगवंताच्या सन्निध राहावं, भगवंताच्या अनुसंधानात राहावं, त्याच्याशी अनन्य भावानं शरण जावं, भक्त व्हावं असा विचार करून त्याच्यामध्ये रंगून जावं, वृथा चिंता करू नये असा त्याचा अर्थ. पुढला जो श्लोक आहे, मना पावना भावना राघवाची, दरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भुली केली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ केली. आता इथे तर त्यांनी आपल्याला भगवंताचं जे राघवाचं आहे त्याच्यात त्यांनी पावना म्हणजे अत्यंत पवित्र आदराची आपुलकीची भावना रामचंद्राबद्दलची भगवंताबद्दलची ठेवायची. ती काय करते, मनाला पवित्र करते. राघवाबद्दलची ही जी अत्यंत अशी आपुलकीची आदराची भावना आपल्या मनामध्ये आहे ती आपल्याला काय करते तर पवित्र करते. आधीच्या श्लोकामध्ये संसाराविषयीची चिंता सांगून झालेली आहे. आता अकारण ती चिंता करतो, वृथा करतो हे पण आपल्याला सांगून झालेलं आहे. आणि ते जर आपला म्हणजे असं असतं ना की वृथा चिंता करतो ती कळली आहे, आधी सांगून ठेवलं की काय चूक होते ती दाखवून दिलेली आहे. आणि आता ते आपल्याला सांगतात की आता हे संसाराविषयीची चिंता हे सगळं भ्रम आहे, वृथा आहे. आता त्याच्यात ते आपल्याला सांगतात की ही जी आहे सोडी चिंता भवाची, जरी अंतरी सोडी चिंता भवाची, आणि पुढे तरी म्हटलं भवाची जीवा मानवा भूल ठेली, नसे वस्तूची, वस्तू म्हणजे आत्मवस्तू, हां, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. चारही ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की पहिलं काय करा तर दरी अंतरी सोडी चिंता भवाची. ही सगळी आपल्या जीवनामध्ये काय होतं आपलं आपले जे नातेवाईक मित्रमंडळी मुलं बाळं किंवा आपल्या काही इच्छा अपेक्षा, आपले काही मानपान, आपण करत असलेले सण उत्सव, हे सगळं जे काही आहे हे व्यवस्थितपणे करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या घरातली मंडळी सुखात राहू देत, नातेवाईक मंडळी कुणाकडे काही कार्यक्रम असला की आपण आवर्जून जाणार. सगळ्यांचं काही कोणाची 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा, आता रिझल्ट लागले, कॉलेजला ॲडमिशन मिळाली, लगेच आपण योग्य वेळेला फोन करणार, अभिनंदन करणार. हे सगळं जे काही आपण करतो ना ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो का तर आपले हे जे संबंध आहेत ना ते चांगले राहायला हवेत म्हणून. याच्यातून आपण पण या सगळ्यातून सुद्धा चिंता येतेच. अहो साधं व्हॉट्सॲपवरती आपण एखाद्या आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा टाकल्या तर ते लोक नुसतं आमकीने दिलीच नाही शुभेच्छा, आणि त्याची चिंता. असं घडतं की नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला काही ना काहीतरी कुठेतरी अशी बोच राहते, काहीतरी चिंता राहते, काहीतरी आपल्याला आपलं चुकतं असं वाटतं, कोणीतरी आपल्याला ते दाखवून देतं. ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सोडी चिंता, याच्या चिंता सोडून दे.
आता ह्या चिंतेतून सुटण्याचा मार्ग पण तेवढा एकच आहे, या श्लोकामधून आपण पाहणार आहोत की त्या भगवंताचा भक्त आपण झालोय ना, त्याचं नाम घेतलं ना, त्याच्याशी आनंद राहिलो ना, की आपोआपच ह्या सगळ्या चिंता संपतील, आपल्या काही राहणार नाहीत. लगेच लक्षात येईल आपल्याला. भुली ठेली म्हणजे भुली म्हणजे भ्रम, आणि भवाची म्हणजे संसाराची. भवसागरला हा संसार सागर. त्यामुळे शब्दांचा अर्थ आपल्याला सगळे कळतील की ही भवाची चिंता सोडून दे, ह्या संसाराची चिंता सोडून दे. ती अंतरात ठेवलेलीच आहे. काय बारीक 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 गोष्टींची आपण काळजी करत असतो, तर ती आपल्याला सोडून द्यायला हवी. आपण ज्याला संसार असं म्हणतोय ना, तीच खरं म्हणजे सगळी माया आहे. आणि आता त्या मायेचं वर्णन अनंत ठिकाणी आपण दासबोधात अभ्यासलं आहे, तर आपल्याला कळेल. आता माया आहे म्हटलं आहे, आता माया म्हणजे मिथ्या, तो भ्रम आहे. आता भुली शब्द वापरला आहे म्हणजे ती खोटीच आहे, हे दृश्य जग फसवं आहे, नवे या दृष्टम तद नष्टम, ते सगळं नाश होणार आहे, असं सगळं या दृश्य जगाबद्दल आपण म्हणतो आहे. पण तरीसुद्धा आपल्याला दिसतोय ना, हे दृश्य जग दिसतं आहे ना, आणि त्यामुळे गोष्टी जी नाही आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. जरी त्याला भ्रम म्हटलं, जरी त्याला दृश्य असलं तरी ते खरं नाही आहे असं किती जरी म्हटलं, तरी देखील आपल्याला ते दिसतं आहे. त्यामुळे आपण काही गोष्टी त्या दृश्य जगामधल्या नाही बाजूला करू शकत. त्यामुळे त्या संसाराविषयीच्या आपल्या ज्या काही अशा धारणा आहेत ना, त्या पक्क्या धारणा अशा पटकन नाही आपल्याला सोडता येत आहे. म्हणून त्या सोडताना सारखं सारखं सांगायला लागत आहे, अरे हे व्यर्थ आहे, हे सोडून दे, ह्याच्यात अडकू नकोस. खरं म्हणजे सगळ्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी निरुपयोगी आहेत, ही माया आहे, हा भ्रम आहे. अगदी खरं जड जातं बोलायला. नाते संबंध हा सुद्धा खरं म्हणजे भ्रम आहे. आपण प्रयत्नपूर्वक तो टिकवण्याचा प्रयत्न करतो, चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. मनाने आपल्या सगळ्या प्रेमभावना आहेत. अगदी नात्यासंबंध म्हणजे मी आपली नवरा, मुलं, बाळं सर्वांबद्दल बोलते. हां, या सगळ्यांबद्दलच्या आपल्या मनाने प्रेमभावना निर्माण केलेली असते. हे माझं आहे, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, असं सगळं माझं आहे. पण तरी देखील तरी देखील मिळापेक्षा त्यामुळे आपण म्हणूया की मनाने ते ताणतणाव जास्त होतात. हे माझं म्हणून मी केलेलं असतं ना, आणि त्यामुळे त्याचे ताणतणाव मी ओढून घेते आणि त्या चिंतेत राहते. त्या एकांनी आपल्या उदाहरण म्हणून दिलं आहे की 25 वर्ष एक शिष्य एका सद्गुरूंकडे जात होता, आणि सद्गुरूची भूमिका कशी असते की सगळं सरेंडर होणं. त्यामुळे 25 वर्ष त्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये असणारा अचानक काहीतरी झालं आणि त्यांचे गुरु शिष्य संबंध बिघडले म्हणे, आणि तो गुरूंकडे जायचा बंद झाला. आता 25 वर्ष ज्यांच्याकडे तो जात होता तेव्हा सगळ्या गोष्टी पटत होत्या, आणि आता अचानक काहीतरी असं झालं आणि आता आमचे संबंध काही नाही. जसं त्या शंकराचार्यांनी निर्वाण षटकात म्हटलं आहे ना, न बंधुर न मित्रम न गुरुर नैव शिष्या, कोणी खरं कोणाचं कोणी नाही आहे. न माता न बंधू न पिता न पुत्र, सगळं त्या निर्वाण षटकात सांगितलं, कोणी कोणाचं नाही असं आहे. त्यामुळे आपले जे संबंध बिघडतात किंवा जेव्हा चांगले होते असं आपण म्हणतो, तेव्हा ते सगळं व्यर्थ गेलं का? आधी 25 वर्ष चांगले संबंध होते आणि आता काही कारणाने बिघडले, तर ते 25 वर्षाच्या चांगल्या संबंधांचं काय? त्यावेळेला काय झालं? ते व्यर्थ गेलं? किंवा आता अलीकडल्या सगळ्या काळामध्ये डायव्होर्सची संख्या वाढली असं आपण म्हणतो. 4-5 वर्ष संसार होतात, अगदी बोलसुद्धा होतं आणि बिघडतं म्हणजे अगदी घटस्फोट होतो. म्हणजे त्या पहिल्या 4-5 वर्षात जेव्हा चांगलं होतं, त्या 4-5 वर्षातल्या सगळ्या भावभावना भुली ठेली, तो सगळा भ्रम. याचा अर्थच असा आहे की या व्यवहारामध्ये हे जे सगळे संबंध आहेत ते अशा पद्धतीनं आपल्याला चटकन लक्षात आलं पाहिजे की चांगले संबंध बिघडणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. खरोखरच एकदा हा प्रश्न चाणक्यानं विचारलेला होता, आणि चाणक्याने हे उत्तर दिलेलं आहे की त्यांना प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठं दुःख कोणतं? तर चाणक्याने हे उत्तर दिलेलं आहे की पूर्वीचे चांगले संबंध बिघडणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. कारण त्यावेळेला आपली जी मनोभूमिका असते ती एकमेकांना चांगलं म्हणजे सुख द्यावं, आनंद द्यावं ह्यासाठी असते, आणि मग ते सगळं फसतं. त्यामुळे जे आधीचे संबंध चांगले आहेत ते बिघडणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून आपली भावनिक गुंतवणूक ना फक्त भगवंताशी करावी.
हे सगळं ठीक आहे, व्यवहारामध्ये करावं लागतं, तिथे अलिप्तपणाने सगळ्या गोष्टी कराव्यात, फार गुंतू नये, फार चिंता तिथे करू नये. पण भगवंताशी मात्र आपली भावनिक गुंतवणूक आहे. म्हणून म्हणतात ना की भगवंताशी आपला नातेसंबंध असावा. भगवंत माझे माय आहेत, भगवंत माझे तात आहेत, भगवंत माझे सद्गुरू आहेत, असं सगळं नातं भगवंताशी लावावं. म्हणजे मग आता हा जो खरा भक्त आहे, भगवंताशी नातं लावणारा, आपल्या मनावर तो अन्य कुठल्या नातेसंबंधाचं असं म्हणूया की अनधिकृत काही बांधकाम करत नाही. एकच एक भगवंत, त्याच्याशी सगळं लावायचं. बाकी कर्तव्य तत्परतेनं ज्या करायच्या गोष्टी त्या जरूर करायच्या. पण जो तो आपलं काही घेऊन आलेला आहे संचित, आणि त्याप्रमाणे त्याच्या प्रारब्धामध्ये गोष्टी घडणार आहेत. मी काही करावं म्हणून ते होणार नाही आहे, किंवा मी काही केलं नाही म्हणून हे झालं नाही असं पण म्हणायचं काही कारण नाही आहे. तर अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. आणि एका भगवंताशी हा कायमस्वरूपी असणारी जी गुंतवणूक आहे आपल्या ममत्वाची, आपल्या प्रेमाची, आपल्या नातेसंबंधाची, ती गुंतवणूक फक्त भगवंताशी करावी असा खरा म्हणजे त्याचा अर्थ आहे. तर मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, ही ह्या सगळ्या भवाची म्हणजे संसाराची चिंता सोडून दे, त्या राघवाला फक्त पकडून ठेव, असा त्याचा अर्थ. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याच काही कल्पना असतात, आपल्याच काही मनामध्ये असणाऱ्या इच्छा असतात, कल्पना असतात, कामना असतात, आणि त्या सगळ्या आपल्या या सगळ्या संसाराविषयी आपण ज्या काही मनात कल्पना केलेल्या असतात त्या समजा नाही आपल्या मनासारख्या झाल्या, ठरवल्याप्रमाणे नाही झाल्या. ज्या इच्छा आपल्या असतात तसं नाही झालं. मुलांना अमुक अमुक प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे पण नाही जमलं, इथे ॲडमिशन मिळाली नाही, मग कुठेतरी मनात बोचराते करायचं होतं मला असं असं, पण नाही मला जमलं असं पण म्हणतो. म्हणजे त्या सगळ्या आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या सगळ्या वृथा वाया गेल्या. आता हे असं जरी झालं तरीसुद्धा आपल्याला समर्थ याच्यातून सांगतायत की त्याचं त्या निरुपयोगी ठरलं असं मानायचं कारण नाही. ठीक आहे, ते होणार नव्हतं, त्याची इच्छा नव्हती, किंवा आपल्या जे काही आपलं प्रारब्ध आहे त्या प्रारब्धामध्ये ते तसं नव्हतं, आपले प्रयत्न केलेले होते आपण. तर असा हा जो भक्त आहे तो असं ठरवतो, आणि भक्ताला भगवंत असं सांगतो की असं करावं की त्या फार काही त्या भावाची, त्या संसाराची चिंता करू नये. हां, आपली इच्छा असणं, कामना असणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी लागेल ते कष्ट करणं, हे सगळं बरोबर आहे. पण नाही झालं आपल्या मनासह तर फार काही त्याच्यात हे करू नये. त्याचं चिंताच काय, त्याचं आश्चर्यसुद्धा वाटून घेऊ नये. जे व्हायचं हो इथे पण चालेल, ज्याला अभ्यासच करायचा आहे त्याला काय, इथे ॲडमिशन मिळाली काय, इथे ॲडमिशन काय करतो ना मी, असं त्यांनी म्हटलं पाहिजे. असा त्याचा खरा म्हणजे अर्थ समर्थ सांगतायत. सांडून आपली संसार व्यथा, आपल्या या प्रपंचातल्या सगळ्या व्यथा दुःख संपवून टाकावं, करीत जावी देवाची चिंता. जे काय करायचं वाटतंच आहे ना तर संसाराची चिंता करू नका, ईश्वराची करा. की माझं हे वाचन कधी होईल, माझं हे पाठ कधी होईल, माझी का नाही होत आहे गीता पाठ अजून, अशी काही करायची असेल तर चिंता करा हो, पण संसारातल्या चिंता करू नका. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाचाची सांगाव्या, नवविधा भक्तीमधल्या यातला श्लोक आहे. ते आपल्याला सांगते की जे करायचं आहे ना ते भगवंतासंबंधीचं करावं, ते आपल्याला समाधान देणारं, आनंद देणारं असतं. या देहाच्या किंवा ह्या प्रपंचाच्या चिंतनानं काय होतं माहिती आहे का, तमोगुण प्रबल होतो. आपण जर आपल्या देहाची चिंता करत राहिलो किंवा संसाराची प्रपंचाची चिंता करत राहिलो तर आपला तमोगुण वाढतो. पण जर भक्तिमार्गाच्या मार्फत आपण या काही ग्रंथांचा, शास्त्रांचा, संतांच्या चरित्राचा असा काही विचार केला तर आपला सत्वगुण वाढतो. आता ठरवूया आपण आपल्याला काय वाढवायचं आहे. खरी ज्ञानाची वाढ व्हायला हवी असली तर सत्वगुणाच्या मार्फत आपल्याला ज्ञानाकडे जाता येईल. गीता पण आपल्याला सांगते, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. गीतेमध्ये आपल्याला भगवंत सांगतोय की एकदा आपण त्याच्याशी जोडले गेले ना, सततयुक्तानां, सतत कधीतरी नाही. आपला एकदा सकाळी नमस्कार करायचा आणि मग आता आपण काही करायला मोकळे असं नाही, त्या भगवंताशी सतत जोडलेले असतो. आणि मग असे जर जोडलेले असतो ना प्रीतिपूर्वक भगवंताचं भजन करणारे जे भक्त असतात ना, त्यांना तो म्हणतो की मी बुद्धियोग देतो, आपोआपच ज्ञान मिळतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम ते. भगवंत म्हणतो मी त्यांना बुद्धियोग देतो, आपोआप त्यांना ज्ञानप्राप्ती होते. आणि त्यामुळे काय होतं, त्यांना मी देतो आणि ज्यामुळे ते मला येऊन मिळतात त्या भगवंताशी एकरूप होऊन जातात. केवळ प्रीतिपूर्वक भगवंताशी जोडले गेलेले आहेत.
सतत जोडले गेलेले आहेत हां, एकदाच नाही. सतत भगवंताशी जे प्रेमाने जोडले गेलेले आहेत त्यांना ज्ञानप्राप्ती होते, भगवंताशी ते एकरूप होतात. दोन्ही गोष्टी आहेत. भक्ती आहे म्हणून ज्ञान प्राप्त होतं किंवा ज्ञान आहे म्हणून भक्ती प्राप्त होते किंवा भक्त होतं. दोन्ही हरकत नाही. भक्ती उत्तर ज्ञान असेल किंवा ज्ञानोत्तर भक्ती असेल, पण भक्ती असायलाच हवी असा त्याचा अर्थ. कृष्णाची आणि राधेचे एक संवाद सांगतात की एक दिवस असं झालं. खरं तर राधेचा किती भाव आहे भगवंतावरती, किती प्रेम आहे, पण तरीसुद्धा राधेच्या मनात आलं की हा भगवंत आहे ना, तो आपल्याकडे आला ना, रुसून बसली एक दिवस. आणि रुसण्याचं कारण काय होतं तर म्हणे तो मला कधीच म्हणत नाही की हो माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं भगवंत मला कधीच म्हणत नाही. बरं त्याच्या काय एवढ्या ना, त्यामुळे तो राधेला प्रश्न पडला की मला कधीच म्हणत नाही की राधे माझं तुझ्यावर प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे, असं म्हणून ती रुसून बसलेली. आणि कृष्णाला त्यांनी रुसण्याचं कारण सांगितलं की म्हणून मला फार वाईट वाटतं आहे आणि मी तुझ्यावर रागावली आहे. तेव्हा कृष्णाने छान उत्तर दिलं आहे. कृष्ण तिला असं म्हणाला की काय झालं आहे की मी आणि म्हणजे कृष्ण म्हणतो आहे की तू आणि मी हे जर एकच आहोत तर मीच माझ्यावर प्रेम करतो असं कसं काय म्हणायचं. आणि म्हणून मी तुला कधी म्हटलं नाही, कारण तू अशी वेगळी मला कधी दिसलीच नाही. तू आणि मी जे एकरूप आहोत तसं भक्त आणि भगवंताचं आहे. तो भक्त आणि भगवंत जर एकरूप आहेत तर असं काही वाट बघायचं कारण नाही आहे. तो करणारच सगळं आपल्यासाठी, वेगळं सांगायलाच तो काय. उद्धवाला पण भगवंतांनी सांगितलं होतं, भावेकरिता माझी भक्ती शुद्ध होय चित्तवृत्ती. जो असा मनापासून माझी भक्ती करतो ना त्याच्या चित्तवृत्ती शुद्ध होऊन जातात. तेणे आत्मदृष्टीची स्थिती गुरुकृपा लाभली, आपोआपच आत्मज्ञानाची प्राप्ती होते, त्याच्यावर गुरुकृपा होते. म्हणजे भक्तीचेनी योगे दैव मिळतो, भक्तीच्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते असं त्यांना म्हणतात. आणि म्हणून आपल्याला सांगतात मनाच्या श्लोकामध्ये समर्थ की संसाराची चिंता सोडा आणि राघवाचं स्मरण करा. त्या राघवाचं स्मरण केलं की आपलं काम झालेलं आहे. संसाराच्या चिंतेत अडकू नका. संसाराची चिंता करत राहाल काय होईल तिथे, संसारी भूल आहे ना, सगळा भ्रम आहे तिथे. आणि मग त्या संसाराच्या भ्रमात अडकलं तर काहीच निष्पन्न होणार नाही. त्यावेळी त्याच्यात अडकू नका. तो ना संसार आपल्याला गुंगवून टाकणार आहे, म्हणजे भगवंताचं विस्मरणच करून देणार आहे. ही एक फार मोठी गोष्ट आहे की आम्ही या दृश्य जगामध्ये अडकलो ना की आम्हाला भगवंताचा विसर पडतो. त्यातलंच काय आहे तेच आम्हाला खरं वाटायला लागतं. म्हणजे प्रत्यक्ष जरी ते दृश्य जग आपल्याला दिसत असलं तरी लक्षात घ्यायचं की तो भ्रम आहे. आणि आता भ्रम आहे, माया आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला हे सगळं लक्षात आलेलं आहे. म्हणून आपण करायचं की प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे. अगदी लक्षात येईल भ्रम म्हणजे काय. दृश्य जग आहे, प्रत्यक्ष बघून आपल्याला दिसत आहे पण ते नाही आहे, तो भ्रम आहे असं आपल्याला लक्षात पाहिजे. आणि जो दिसत नाही आहे तो आहे, तो भगवंत आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. असंच आहे. त्यामुळे भ्रम काय, भूलित गोष्ट काय हे आपल्याला कळेल. याला ना शास्त्रामध्ये किंवा विद्वान मंडळीमध्ये एक शब्द आहे, म्हणजे जे नाही आहे ते दिसतं अशासाठी शब्द आहे अध्यास. आपला गेला आहे पूर्वी आपण ज्याबद्दल बोललो आहे तो अध्यास शब्द आहे. म्हणजे असं आहे ना की हिरा आहे, हिरा अत्यंत मौल्यवान आहे, पण त्याचं जर आपण रसायनशास्त्राच्या दृष्टीने व्हॅल्यू पाहिली तर कोळशाच्या आणि हिऱ्याचं जे मूल्य आहे ते सी हे एकच आहे. खरं दोघांमध्ये व्यावहारिक मोल पाहिलं तर केवढं तरी अंतर आहे. हिऱ्याची किंमत किती आणि कोळशाची किती, म्हणजे व्यावहारिक गोष्ट वेगळी आणि पारमार्थिक गोष्ट वेगळी. तसं आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हे दृश्य जग जे आहे त्यांनीच निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यात भूली त्याच्यात अडकायचं नाही आहे. खरं आपलं काय आहे त्या ईश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे ब्रह्म, परमात्मा, परमेश्वर जे की आहे ते वेगळं, आत्मा वेगळं, ज्ञान वेगळं आणि इतर हे सगळं जे आहे ते भ्रमरूप आहे. म्हणजे असायचं एक आणि दिसतं एक. असायला हे दृश्य जग, दिसला पाहिजे भगवंत, पण आपलं होतं काय आपल्याला व्यवहारातल्या गोष्टीत आपल्याला कळतं की असं आपण म्हणतो की सूर्यकिरणच असतात, पण लांबवरती आपण जर पाहिलं तर आपल्याला पाणी दिसतं. आपल्याला आता माहिती आहे, आता 4 वेळा आपण तो अनुभव घेतला आहे त्यावेळी आपण फसणार नाही. पण नाही तर आपल्याला काय दिसतं, तहानेने व्याकुळ जायला तो काय म्हणतो दूरवर पाणी दिसतं आहे. खरं म्हणजे हे फसवा आहे.
सूर्यकिरणांनी ते पाणी असं भासतं आहे, प्रत्यक्ष पाणी नाही आहे. नेहमी दोरीचं आणि सापाचं उदाहरण देतात की खरं म्हणजे तिथे दोरी आहे, वाटतोय साप, म्हणजे असतं झाड, वाटतं भूत, असं सगळं आहे. तसं या मनाने उत्पन्न केलेला सगळा कल्पनांचा खेळ आहे. हे दृश्य जग काही नाही आहे, हे दिसतं आहे पण काही खरं नाही आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे खरं काय आहे याचा विचार करायचा. आता खरी उदाहरणं जर आपल्याला काही ही उदाहरणं ना, आपण ह्या व्यवहारामध्ये इतके अडकलेलो असतो की हे सगळं सोड, हो कळतं आहे मला, पण म्हणून काय झालं, म्हणून दूरवर आपल्याला तर दिसलं आणि वाटतं आहे असं की नाही नाही साप नाही आहे, काही दोरीचं आहे, पण तरी कसं आपण पुढे जाऊ. मग आपल्याला लागेल ना कोणीतरी अनुभवी माणूस लागेल, कोणीतरी आपल्याला खात्री सांगणारं लागेल, कोणीतरी निर्भय लागेल, कोणीतरी प्राणी मित्र लागेल, उजेड लागेल, बॅटरी लागेल. मग आपण दूरवर सेफ जागी आपण उभे राहू आणि मग म्हणू अरे हां साप नाही आहे रे, दोरीचं आहे, पण हे सगळं आपल्याला लागेल. अशी आपली परिस्थिती असते. आपण चिंता करू नये असं भगवंतानी किती आपल्याला समर्थाने सांगितलं असं की भगवंताला तर चिंता करू नको. हे जरी किती पटत असलं तरी व्यवहारामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतो आणि म्हणून आपण चिंतेत राहतो. पण आपण एकीकडे आपल्या मनाला सारखं बजावायचं की अरे चिंता नको करू, भगवंताला मनामध्ये ठेव की तो भगवंत आपली सगळी चिंता दूर करेल असं सांगतात. एक गंमतशीर प्रसंग वरदानंद भारतीने सांगितलं आहे. त्यावेळेला काय झालं, एकदा काय झालं की एक आपण जसे तुम्ही आम्ही व्यवहारी माणसं आहोत, त्यामुळे आपण समजा दुकानात गेलो, कापडाच्या दुकानात गेलो, तर कापडाच्या दुकानामध्ये कितीतरी काय साड्या असतील, कापडं असतील, चादरी असतील, धोतरं असतील, अनेक 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 वस्तू विक्रीला असतील आणि रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रतीच्या, वेगवेगळ्या किमतीच्या अशा खूप वस्तू असतील. आणि तुमच्या आमच्यासारखी व्यवहारी माणसं जर गेली, आपल्याला घ्यायचं असो नसतो तरी देखील आपल्याला नजरेने वा वा हे बघूया, ते बघूया, ते बघूया. मग आपण तो दुकानदार सांगतो की नाही ह्याच्यापेक्षा जरा जास्त याचं पाठे दाखव, मग किंमत जास्त वाटली सांगतो नाही नाही जरा ह्या रेंजमधलं दाखव. अशा सगळ्या गोष्टी आपण पाहू. पण समजा हे झालं ही आपली बाजू. हां, ह्या दृश्य जगामध्ये आपण कसे काय रमतो याच्यासाठी आपण विचार करतो आहे. पण समजा ह्या एखाद्या दुकानामध्ये एखादा तत्ववेत्ता किंवा ज्ञानी जो आत्मज्ञानी जो आहे किंवा संत आहे तो समजा गेला, तर तो पण आपल्या सगळ्या गोष्टी पाहिल आणि तो म्हणेल काय आहे ह्याला फक्त नावं वेगवेगळी आहे, रूप याचं वेगवेगळं आहे, परंतु उभे आडवे धागेच आहे, बाकी याच्यात काय आहे असं तो विचार करेल की हे कापड आहे, कापडात म्हणजे उभे आडवे धागे आहेत आणि याला नावं वेगवेगळी आहेत, याचं रूप वेगळं आहे, याचं रंग वेगवेगळा आहे. परंतु आता तत्त्व कळलेला जो आहे त्याला तत्त्व कळलं की ह्याच्यामध्ये कॉमन काय, तर हे या गोष्टीचाच विचार तो फक्त करतो आणि बाकी या सगळ्या नावाच्या रूपाच्या गोष्टी आहेत ना या सगळ्या असत्य मानतो. तुम्ही आम्ही काय करतो, या नावारूपामध्येच रमतो. जरी मूळ तत्व आपल्याला कळलेलं असो नाही तर नसो, तरी देखील आपल्याला हे जे नाव आणि रूप आहे याच्यामध्ये आपण रमतो आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मोहित होतो. नावानी, रूपानी ह्या सगळ्यांनी आपल्याला मोह होतो. त्यामुळे ह्या सगळ्या मूळ तत्वाचा विचारच आपल्या मनात येत नाही की असं ह्याच्यामध्ये सगळं काय आहे तर काही नाही, फक्त उभे आडवे धागे आहेत, बाकी काही नाही, बाकी हा सगळा भ्रम आहे, हे असलं आपल्या मनातच येत नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे खरं काय आहे आणि भ्रम काय आहे हे आधी समजून घ्यायला हवं. तर हे सगळं नाव आणि रूपाला आलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे हे दृश्य जग हा सगळा भ्रम आहे. खरं काय आहे ते आपल्याला भगवंत खरा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. सगळा कोळसा भरलेला आहे, भगवंतानीच निर्माण केला आहे, पण हिरा काय आहे तोही भगवंतानीच निर्माण केलेला आहे. तो हिरा आपल्याला शोधता आला पाहिजे. असं तात्पर्य काय, तर संसार म्हणजे सगळा भ्रम आहे, मनाची कल्पना आहे आणि ही अशी म्हणजे भ्रांत, भ्रामक, अज्ञानमूलक अशी गोष्ट. हा सगळा जो पसारा आहे तो पसारा ज्या अधिष्ठानावर आधारित आहे ते सत्य आहे, भगवंतानीच निर्माण केलेलं आहे, ते बरोबर आहे. पण आपण त्याला न पाहता बाकीच सगळं पाहतो आहे. ज्याच्या अधिष्ठानावर तो उभा आहे त्या अधिष्ठान आपण पाहतच नाही आहे, उभ्या असणाऱ्या गोष्टीच आपण पाहतो आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या चिंता पडत आहेत, या भ्रमात आपण अडकतो आहे. आणि मग आपण काय करायचं आहे, तर आपण अधिष्ठान काय आहे त्या अधिष्ठानाचा विचार करायला पाहिजे. तो जो आहे तो निर्गुण निराकार न दिसणारा सत्याचा आधार असणारा तो भगवंत आहे. त्याच्याशी आपल्याला तद्रूप व्हायचं आहे, त्याला आपण भक्ती असं म्हणणार आहोत. आणि मग हा जर म्हणजे खऱ्या अर्थानं खरं काय आहे याचा जर आपल्याला
आनंद घ्यायचा असेल, त्याचा जर शोध आपल्याला घ्यायचा असेल, तर वरचं मिथ्या सोडून द्यायला हवं. जसं नेहमी उदाहरण देतात ना, की वरचं शेवाळ्याचं पाणी दूर करायला हवं, म्हणजे आतमधलं निर्मळ पाणी आपल्याला मिळेल. तसं हे दृश्य जग बाजूला करायला हवं. सगळ्या चिंता या दृश्य जगातल्या, देहाच्या, संसाराच्या, आजूबाजूच्या, मनाच्या, कल्पनेच्या, ममतेच्या अशा असतात, त्या बाजूला करायला हव्यात. त्या केल्या की भगवंत भेटल्याखेरीज राहणार नाही, आणि तो भगवंत करेल. काय चिंता करायची ती. आता होतं असं की आपली पहिली गोष्ट अशी असते की प्रथम आपण, म्हणजे मी आहे आणि त्यामुळे माझं सगळं आहे. चिंता व्हायचं कारण काय आहे, तर एक स्वतःचं अस्तित्वाचं मोठं हे असतं, मी आणि माझ्या सगळ्या गोष्टी. पण खरं विचार करायला लागलं तर या माझेपणाचा आधार नसलेला मी उभाच राहू शकत नाही. मी ह्या सगळ्यावरती आहे ना. आता मी कशाच्या आधार उभा आहे? माझं अस्तित्व कुणामुळे आहे? भगवंतामुळे आहे. मी आहे म्हणजे मी म्हणतो माझं आहे, माझं आहे, माझं आहे. कशाच्या आधारावर? भगवंताच्या आधाराशिवाय काहीच झालेलं नाही आहे. आपलं असणं, इथून जाणं किंवा येणं हे सगळं त्याच्यावर आधारलेलं आहे. पण आपण वर्णन करताना मात्र सगळं मी, माझं आणि हा सगळा गोताळा करतो. पण मुळात जाऊन विचार केला तर असं काय आहे? काही शिल्लक उरणार नाही. येणं पण त्याच्या हातात, जाणं पण त्याच्या हातात. माझं माझं, माझा देश, माझा प्रांत, माझं गाव, माझा पैसा, माझी मुलं, किती किती पसाऱ्याचं वर्णन करा. पण मुळात काय? त्यांनी मला इथे आणल्यामुळे सगळं हे उभं राहिलं आहे ना. हे उभं काही आपोआप नाही राहिलेलं, हे नंतर सगळं उभं राहिलेलं आहे. त्याचा आधीच्या मुळाशी काय आहे? तर तो भगवंतच आहे. मीला काहीतरी आधार असायला हवा ना. तो माझा आधार भगवंतच आहे. आपल्याला जन्मापूर्वी कोणीही विचारलेलं नव्हतं की तुझी इच्छा काय आहे. त्यांनी आणलं. कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे कोणी विचारलं होतं? काही माहिती नव्हतं आपल्याला. त्यांनी आपल्याला कुठल्या घरात जन्माला, कोणाच्या पोटी जन्माला घ्यायचं ठरवलं, आणि मग हा सगळा मी दृश्य जगातला सगळा हा माझा करून गोळा केला. बरं, समजा कुठे जायचं आहे किंवा केव्हा जायचं आहे आपल्याला कोणी विचारणार आहे? काही नाही. तो ठरवणार आहे. म्हणजे मृत्यूच्या वेळी किंवा जन्माच्या वेळी दोन्ही वेळेला आपल्याला कोणी काही विचारलं नाही आहे की तुमचा विचार काय आहे, तुम्हाला काय हवं आहे, असं कोणी आपल्याला विचारत नाही. म्हणजे जर का या दोन गोष्टी आपल्या इच्छेने होत नाहीत, त्याच्या इच्छेने होतात, मग बाकी सगळं माझ्या इच्छेने व्हावं हा विचार आपण का करायचा? हा शहाणपणा कशाला करायचा? जर ह्या दोन महत्त्वाच्या, येणं आणि जाणं, ह्या दोन्ही गोष्टी जर माझ्या हातात नाही आहेत, तर मधल्या गोष्टीमध्ये सुद्धा मी काही करतो असं म्हणण्याचं खरं काहीच कारण नाही आहे. कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आले. साधारणपणे आपण जिथे जन्म घेतला आहे, मग आपली कोणीतरी बहीण आहे, कोणीतरी भाऊ आहे, कोणीतरी आईवडील आहेत, कोणीतरी मित्रपरिवार आहेत, कोणी कधी केव्हा आपल्याला भेटायचं, ही सगळी योजना त्याची असते. मग कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आले, आणि मग काहीतरी आपलं देणं घेणं राहिलेलं आहे ना आधीच्या जन्मातलं, त्यासाठी आपण एके स्थळी जन्माला आलो. आणि मी तू कैसी आपुली मानली पडतो मूर्ख, आणि आपण मात्र त्याला सगळं माझं माझं करून मानत बसलो आहे. म्हणून समर्थांनी पडतो मूर्खच म्हटलं आहे आपल्याला की अरे हे काहीतरी आपलं देवाणघेवाण राहिलेलं आहे, त्याच्यासाठी आपण हे सगळा गोतावळा गोळा केला आहे, मी केलं असं मानायचं काही कारणच नाही आहे. त्यामुळे हे जे काही येणं माझ्या हातात नाही आणि जाणं माझ्या हातात नाही, तर मधलं जीवन तरी माझ्या हातात आहे असं मी कशाला म्हणायचं? किंवा हे जीवन माझं आहे असं तरी कशाला म्हणायचं? म्हणून मना पावना भावना राघवाची. म्हणून मनाला आपल्या सांगतायत की काय कर, राघवाची आदराची भावना ठेव, राघवाबद्दलची आदराची भावना ठेव, आपोआप काय होईल? तुझं मन पवित्र होईल. किती सोपं करून सांगितलं आहे की मना पावना भावना राघवाची. का राघवाची अशी भावना मनाच्या ठेवायची? कारण आपलं काहीच नाही आहे. आपोआप काय घडेल? तर अशी भावना जर राघवाची ठेवली तर आपलं मन आपोआप पवित्र होईल. मन पवित्र होईल आणि मग धरी अंतरी सोडी चिंता भवाची. आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलंच आहे की संसाराची, देहाची चिंता वाढवणं वृथा आहे. ह्याच्यात परत सांगितलं की आता तू अंतरामध्ये चिंता ठेवू नकोस. भवाची जीवा मानवा भुली ठेली. या संसारामधला सगळा भ्रम आहे हा पुन्हा एकदा सांगून दिला की सगळा भ्रम आहे. खरं तर एका शब्दातच येणं आणि जाणं, मधलं कशाला माझं असेल? तेच जर माझ्या हातात नाही तर. आणि त्यामुळे नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली असं त्याने आपल्याला सांगितलं की हे जे काही आत्मज्ञान आहे, आत्मवस्तू आहे, याची धारणा जर का न असे, असं म्हटलं आहे, नसे म्हणजे न असे असतच नाही.
आत्मवस्तूची जी धारणा आहे ती व्यर्थ गेली म्हणजे तू जसं माझं माझं करून ठेवलंस, तर ज्यासाठी हा नरदेह आलेला आहे, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आलेला आहे, तर ते सगळं संपूनच जाईल, ते घडणारच नाही. तर तसं नको, त्यामुळे चिंता सोडून दे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळं भ्रम आहे, भुली ठेली आहे. संसाराच्या देहाच्या या व्यथेत राहू नको. माझं माझं म्हणून गोळा करू नको. ह्या काहीतरी आपल्या पूर्वजन्मीचे आहे, ते देवाणघेवाणासाठी आपण एकत्र आलो आहे असं समज. आणि खऱ्या अर्थाने त्या राघवाची भावना मनात जागी ठेव. इतका त्या भगवंताबद्दलचा आदरभाव मनात राहू दे की आपोआपच तुझंही मन पवित्र होईल. आणि मग या कशाच्या गर्तेत ते राहणार नाही. भगवंत म्हणजे आधीच्या श्लोकामधलं पहिलं जे सांगितलं आहे ना, की तो कसा आहे, तर भगवंतावर विश्वास टाकणारा भगवंत आहे, तसा तू भक्त होशील आणि सगळ्या चिंता भगवंतापर्यंत जातील. आपल्याला चिंता करायचं काहीच कारण नाही. असं छान दोन्ही श्लोक आपल्याला तसं म्हटलं तर समाधान आनंद देणारे, पण आपली काय चूक होते ते नेमकेपणाने सांगणार आहेत. आपण हे सगळं वाचलं असलं तरी पुन्हा आपल्या ज्या असतात त्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या तुमच्या माझ्या याच्या चिंता आपण करत राहतो आणि ह्या चिंतांनीच ग्रस्त होतो. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला हे श्लोक आठवले पाहिजेत. आणि अरे चिंता करण्यासारखं ह्याच्यात काही नाही, हे जे जे घडायचं आहे तसं तसं ते घडणार आहे असं आपण आपल्या मनाला समजून दिलं पाहिजे. कारण भगवंत आपलं सगळं कल्याण करण्यासाठी आहे. धन्यवाद.